नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जारी। या तारखेला होणार खात्यात 4500 जमा। बातमी पहा सविस्तर। राज्य सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात सरकारकडून निधी हस्तांतरित केला जात आहे, ज्यामुळे महिलांना रक्षाबंधनाच्या सणात मोठा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांच्या खात्यात सरकारकडून 3000 रुपये जमा झाले आहेत। ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले होते, त्यांचेच पैसे जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यासाठी एकत्रित जमा झाले आहेत। आता सप्टेंबरमध्ये या महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता म्हणजेच 1500 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे या महिलांना एकूण 4500 रुपये मिळणार आहेत। ज्या महिलांनी जुलैनंतर अर्ज केले आहेत, त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असून अर्जावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। या महिलांच्या अर्जावर सरकारकडून मंजुरी किंवा दुरुस्तीच्या सूचना दिल्या जाणार आहेत। अर्ज मंजूर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे। यातील काही महिला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ गमावू शकतात, परंतु सप्टेंबरमध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा एकत्रित लाभ म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। या महिलांना 2 महिन्याचा लाभ एकाच वेळी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। विशेषतः रक्षाबंधनाच्या सणाच्या वेळी या महिलांना मदत झाली आहे। लाडकी बहीण योजनेचा प्रमुख उद्देश महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणं आहे। या योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निवडलेल्या महिला उमेदवारांच्या खात्यात सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात। या योजनेच्या माध्यमातून राज्यात 35 लाखाहून अधिक महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। अनेक गरीब आणि मागास महिला या योजनेचा लाभ घेत असल्याने या योजनेमुळे महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे। महिलांनी बचत केलेला हा निधी त्यांना कर्ज घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल। त्याचप्रमाणे त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल। मुख्यमंत्र्यांनी या महिलांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांच्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे। या योजनेमुळे महिलांवर घरातील निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभाव पडेल। त्याचप्रमाणे महिलांना स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न स्रोत मिळाल्याने त्यांच्या आत्मविश्वासात भर पडली असल्याचे दिसून येतं। या योजनेमुळे महिलांचे सवलतीने सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। सरकारच्या या प्रयत्नांना अनेक महिलांनी प्रतिसाद दिला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी आपले नाव नोंदवलं असून त्यांची खाती ऑनलाईनच्या माध्यमातून उघड केली आहेत। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील महिलांपर्यंत नियमित पैसे पोहोचवण्यात येत आहेत। सरकारला या योजनेवर अधिक भर देण्याची गरज आहे, त्यामुळे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, वसमतनगर, हिंगोली। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।